भावांनो, आपण आलोय परत अजून एक नवा ब्लॉग घेऊन. ज्याला मराठीमध्ये इंट्रो नाही येत, मला थोडा तुटतो. जेवढा घामघाम झाला तिकडं आमच्या आप्पाच्या तिकडं ते करायचं होतं ना. मागं लिंबूनेला लई घाणाड्या आल्या होत्या, ते उपटायच्या होत्या. मग तिकडं कोणीच नव्हतं, मी गेलो होतो मदतीला. ते घाणाडे उपटल्या, थोडं लिंब आणले आणि एक जांभळ आणली होती आणि थोडीशी लाकडं आणली होती जाळायला. आम्ही चुली जेवण नाही म्हणत, पण बटाटे भाजायचे ना, तर मकाच्या सीझनमध्ये मकाचे कणसं भाजायचे त्याच्यासाठी लागत आहे. तेच आता इकडं उकुरीत होतो, पण जागा लई कडक झालेली आहे. काऊन की इकडं थोडं आम्ही नांगरला नाही, मतलब 5-6 महिन्यापासून ते दगडावणी जागा झाली. मग पप्पा गेले तर त्या टिकाव आणणार. त्याच्यानंतर आम्ही तिकडं थोडंसं खाली उकरून आळा करून तिकडं जांभळ लावून देऊ. आणि जांभळ उगल्यानंतर लय मजे. लोक म्हणते घराजवळ न लावायचं नाही, तर तिकडे जमीन लई भारी आहे, पण लोक म्हणते घरासमोर नको लावायला. आणि आज हवा लय चाललीत, लय हवा आहे सकाळपासूनच. म्हणजे सकाळ काय रात्रीपासून हवा आहे. रात्रीची 1 वाजता झोपमोड झाली होती आणि एवढी थंडी बाई, अवघड झालं होतं काम. चला जांभळ लावून देऊ, मग तुम्हाला परत भेटू. मी काम करताना ब्लॉग नाही बनवलं तर कारण की तिकडे लई लोक होते आणि त्यांच्यासमोर ब्लॉग बनायला थोडं चांगलं नाही वाटत मला. त्याच्यामुळं त्यांची प्रायव्हसीला ध्यानात धरून मी नाही बनवला तिकडं ब्लॉग. मग इकडे येऊन पप्पा गेला तर ते आणायला टिकाव. मी म्हणलं चला अपडेट देऊ आपल्या जिंदगीवरती आणि थोडा ब्लॉग पण चालू करू. कारण की चालू नाही केला ना, संध्याकाळपर्यंत चालूच नाही करणार, मग रात्र होणार. मग म्हणणार चला जाऊन दे, आजचा दिवस गेला. आणि थोडेसे लाकडं आणले जाळायला, तिकडे ठेवलेत काही त्या कोपऱ्याला, आणि काही हिरवा कपडा आहे ना, हिरव्या कपड्याच्या मागे ठेवलेले. आणि काही घाणाडे जे आहे ना हिरव्या, ते त्या कोपऱ्याला ठेवले. ते सुकल्यानंतर त्याचं सरपण होईल, मग इकडे आणून टाकू आम्ही. चला, तुम्हाला तसं पण एवढ्या आवाजात काय ऐकू नसन येत. तुम्हाला परत भेटतो. आता मी थोडंसं आंघोळ नाही केलेली, त्याच्यामुळे वाकडा तिकडं दिसतोय. आंघोळ करतो, मग तुम्हाला परत भेटतो. चला भावांनो, आपण आता ब्रेड आणि जॅम खातोय. थोडंसं इंग्लिश ब्रेकफास्ट. लंच तर नाही केलं, ब्रेकफास्टच हाय माझंही आहे. याच्यानंतर आता डायरेक्ट संध्याकाळी जेवायचं. मी थोडंसं खायचं कमी केलं, 2 टाईम खायचं लिमिटमध्ये. थोडीशी भूक राहून द्यायची, जेणे की माझा फॅट कमी होईल बॉडीमधला. आता आपण ही 2 खाणार, संपवणार. त्याच्यानंतर तुम्हाला आता परत संध्याकाळी भेटतो. आता कोण की तुम्ही बघू शकता बाहेर बिलकुल ऊन नाही आहे आणि मला काही काम पण नाही आहे आता. ठीक आहे, चला तुम्हाला संध्याकाळी भेटतो डायरेक्ट. चला बाबांनो, दुसरा दिवस झाला आणि मी संध्याकाळी काहीतरी माझं मोबाईल बाहेर घेऊन जायचं विसरलो, त्याच्यामुळे ब्लॉग नाही बनवता आला. तुम्ही बघू शकता संध्याकाळ झाली आता. बाहेर ऊन अजून कमी नाही झालेलं, ऊन तसंच पडत आहे. पण माझं काय आहे ना, आज मला ना थोडंसं माझ्या वर्कआउटसाठी ना आपल्या छतवरती एक जिम तयार करायचं आहे. छोटं मोठं जिम, तिकडं असं स्किपिंग ठेवायच्या, थोडंसं असं वेट वूट कमून की माझ्या घरून लय लांब आहे जिम जायचं काय तरी आपलं नक्की नाही आहे. ठीक आहे, कारण की जिमला जायला 100 रुपयाचं पेट्रोल लागेल, तिकडे 1200 रुपये भरावं लागेल, बिनकामाचा खर्च होईल. त्याच्यामुळे आपल्याला आता ना घरीच छोटा मोठा जिम तयार करू, जिकडे थोडंसं वेट उचलायचं आणि स्किपिंग झालं, नाही तर पुशअप झालं, आणि डोंगरावर रनिंगला जात जाऊ, हायकिंगला. मग तुम्हाला ते ब्लॉग पण बनवून माझं लई मोठी बात. जिमला गेलं तर एवढं काय ब्लॉग नाही बनायचं आणि 100 रुपयाचं पेट्रोल जाईल, ते वेगळंच. काऊन की लई लांब इकडून काय तरी 15 ते 16 किलोमीटर असेल तो इकडून आपलं जिम. आणि तिकडे जाऊच तर 100 रुपयाचं पेट्रोल लागेल, आणि त्याच्यानंतर तिकडं 100 रुपयाचं पेट्रोल देऊन 1200 रुपये तिकडं जिममध्ये द्यावं लागेल बिनकामाचे. त्याच्यामुळं जिम तर नाही व्हायची आपल्याकडून. आपण हे करू, चला बघा आता आजचा दिवस आपण चालू करू. तुम्हाला पण बघतानच कसं बनवतोय मी, काय बनवतोय. म्हणजे आलं तर घरामध्ये जेवढं सामान आहे त्याच्यामधूनच बनवायचं, जास्त कष्ट नाही घ्यायचे. एक बादलीमध्ये दगड टाकायची, त्यांनी वेट उचलायची, मग आपली बॉडी बनाने सुकडा नाही, चरबीचा पहाड कमी करायचा. तरी पण लई चरबी कमी झाली. हे शर्ट पण मला टाईट व्हायचं आता. बघा एवढा ढिला शर्ट, एवढा है ना. पण ठीक आहे, मला थोडेसे असे लाईट शर्टच आवडत आणि जास्त चिटाकलेले शर्ट नाही आवडत. आणि थोडंसं फडचीदार चमकतीत मी म्हणत होतो फडचीदार चमकतीत, आणि माझा हात बॅक बटनवरती पडला आणि ते सगळं बंद पडलं. ते मी सांगत होतो चला आता. आणि माझे डार्क सर्कल्स आहे ना, हे पण कमी करायचे. जर रनिंगला जायला लागलो नाही, डार्क सर्कल्स पण जाईन, माझं तोंड पण थोडं साफ होईल. बघू शकते तोंडावरती डाग आणि फुटकुळे आहे थोड्या. असं जवळ आलो दिसत, असं लांबून एवढं नोटीस होत नाही. तरी पण हो चांगलं दिसायचं आता. थोडं लई झालं
2 वर्ष घरात काढले मी झोपून, त्याच्यामुळे एवढं अंग वाढले. नाही तर मी होतो थोडा वाडा चिराच. म्हणजे एवढं चरबी नव्हती माझ्या अंगावरती, पण आता लई झाले. त्याच्यामुळे आता थोडंसं आपल्याला वर्क करावं लागेल आपल्या शरीरवरती. शरीर स्वस्थ वरती वर्क करावं लागेल, काम करावं लागेल. माफ करा माझी मराठी थोडीशी कुचकी आहे. चला पुन्हा ब्लॉग इकडे नाही बनवायचा, बाहेर जाऊन पण बनवायचं. चला भावांनो, आपण आलोय घराच्या बाहेर. जसं की तुम्ही बघू शकता, इकडे आपली मंजुळा बसलेली, तिकडे आपली टोनगी बसलेली आणि तिकडे आपलं टोनगा बसलेलं आहे मागं. मंजुळाला तर बाहेर बांधायचा टाइम झालेला आहे. एवढे काय ऊन टोचत नाही आता, नीला बाहेर बांधायचं जरुरी आहे. आळशी खाती पिती आणि तिकडे बसत हागडी. लय भारी आहे बनवली मंजुळा, एकदम शांत गाय आहे, मारीत बिलकुल नाही, बोली भाली घाबरती लई. आणि ही दुसऱ्या साईडला ही आपली अपोजिट, नुसतं खेळायचं लागतं हिला. पण ही पण लई भारी आहे, क्युटी पाईस. आणि म्हैसची बात केली तर म्हैस तर विसरूनच जा, तिला तिच्या बारेमध्ये बोलायलाच नको. किती भारी बघा, स्वीटी पाय, क्युटी पाय, स्वीटी पाय, क्युटी पाय, स्वीटी पाय. सगळं खायला पाहिजे हिला, नुसतं खायला पाहिजे. चला हिला बाहेर बांधू उन्हात थोडं, कमून की आता ऊन खाल्लं पाहिजे यांनी थोडं. म्हैसला नाही बांधता येत, काऊन की तिला येडी, तिला सोडलं तर मग ती आवरायची नाही 2 लोकांना. तिला कम से कम गँग बोलावं लागेल एक, फुटबॉल स्क्वॉड. चला गायला बाहेर बांधू, टोनगीला पण बाहेर बांधू. ऊन कमी झालेलं आहे आणि त्यांना बाहेर बांधायचं जरुरी आहे, नाही तर ते आळशी बनन. आणि कसं आहे, गायला लहानपणापासून तिला बाहेर नाही सोडलं ना, त्याच्यामध्ये तळवटी म्हणजे असेल जसं नाही का आपण बिना चपलाच्या दगडावर फिरलो तर कसा लंगडतो, तसं ती लंगडती. तिला दगडावरती चालायची सवय नाही. मग तिकडे चिपाटा होते, चिपाटावरती बांधायचो. मग पाऊस झाला, मग ती चिपाटा सडले आणि तिकडे किडे झाले आणि त्याच्यामुळे हिला दिक्कत झाली होती. ती गलती परत नाही करायची. त्याच्यामुळे तिला आता तिकडचा आम्ही चिपाटा सगळे उचलून, तिकडं आमचा उकंडा आहे मागं त्या कोपऱ्याला, दिसत नसन आता, लई रोशनी आहे, मोबाईल कॅप्चर नाही करू राहिला. तिकडे दिले टाकून, आता इकडे मोकळं केलेलं आहे आणि भारी झाले, चोपले त्या चिपाटामुळे, सडले, पाणी झालं आणि तिकडं पाणी बसून शेण बसून असं मस्त झाले फरचिवणी. ते गायला तिकडं बांधून तिकडे कॅल्शियम रॉक आहे, खात राहीन, हाडकं सगळे स्ट्रॉंग होईन तिचे. आणि रही बात तिची, हिला जे भेटतं ते खाते, हिला काही कॅल्शियमची कधी कमी नाही व्हायची. टोनगता त्याच्या जागेवरतीचे बस. चला करूया लवकर. तुम्हाला नाही दाखवायचं कमी केली, अवघड आहे भाई, तिला दोन्ही हाताने वडावं लागत. 1 टनची गाय आहे, मी किती 60-70 किलोचा असन, बस अवघडच होईन निवडलं वडलं तर. चला हिला लवकर बाहेर बांधूया. बघू शकता गाय बाहेर बांधली, बछडा बाहेर बांधलाय. थोडं शेण बाजूला करू, कोंगे तुडू नाही तर पप्पा येईन, मग पप्पा तिकडे आपल्या उकंडा शेण फेकून येईन. बघा बॅक कॅमेऱ्याने दिसतं, फ्रंट कॅमेरा थोडासा वीकलेस आहे आपला. आला आता यांचं काम, टाइम आलाय. ऊन या आमच्या इकडे भारी आहे, मुंबई दिलेले अवघड आहे भाई. या टायमाला असं ऊन राहतं की काय म्हणावं. इकडे याला पपई आली, त्याला पण पपई आली. या झाडाची ब्रीड थोडी वेगळी आहे ना, त्याच्यामुळे याला एकाच जागेवर 2-3 फुलं येते, त्याच्यामुळे एवढं लवकर ग्रो नाही झालं हे. पण त्याच्या जागेवर याला एका जागेवर एकच फुल येतं, त्याच्यामुळे याचे पपई लवकर उगल्या. बरे काय दिक्कत नाही. आणि इकडं आपली लिंबन ते, आणि इकडं आपण ती लावली होती ना जांभळ थोडी सुकल्यावानी झालेली आहे. मग दिसते का नाही काय माहिती. या कोपऱ्याला इकडे ह्या जागेवर थोडीशी सुकल्यावानी झालीत, पण आता बघू काय होतं तीच. आणि आपले मोगऱ्याचा पण बघू काय झालं. मोगरा लावला होता, सक्सेसफुल आहे का नाही मोगरा. आणि आमची गुडिया इकडे लय भारी गुडिया आहे, तिची बस कोणा नजर नाही लागावा. टोनगे नजर लागेल तर किती अवघड होईल. आणि टोनगे लय भारी आहे, मोठू. पहिले लय घाबरायची, आता घाबरत नाही एवढी. आता ती फ्रेंडली झाली आपल्या संघाने. इकडे आपलं टरबूज
नाही नाही नाही, मला वाटलं काय नाही, तरी तर झालं कामच. उच्च गावात इकडे किती मोठा टरबूज आहे. होय होय, लय टरबूज आले तू काय म्हणावा. आणि रही बात मोगऱ्याची तर काय खरं नाही वाटत भावाला, मोगऱ्याचं येईन. पण पप्पा म्हणले की सगळं सुकून जातं, मग त्याच्या जागे नवं फुटत. काय माहिती आता काय होतंय त्याला. तिकडे एक आहे ते दांडकन, इकडे एक आहे. आजी म्हणली त्यांच्या टोकाला जे शेण लावा, याला लावलं होतं पण ते पडून गेलं खाली. सगळ्यांच्या टोकाला लावलेलं आहे, त्याचं टोक नाही आहे त्याच्यामध्ये, इकडे नाही लावलं. याला टोक होतं, याला लावलं. सगळ्यात भारी योला झाड बाई. हे ना गमला आहे इकडं, तो दाखवतो. हे बघा, हे खाली गमला आहे, गमल्यातून निघते सगळं. कोण की उपटून लावलं ना मग त्याच्यावर हालत होईल. कसं झालं ते मनी प्लांट जळून गेलाय ना, तसंच गमला ठेवून दिला होता. ते साईडनी चाललेत ना, यांचे जडा पांगणार आणि या सगळ्याला फ्यूल देणार. लय भारी फुलं येते याला. इथं काहीच नाही अजून, की वरती गेलं ना मग तर लय भारी जंगल होईल इकडं. छत्री होणी पण याच्या. आणि इकडं शकरकंद, स्वीट पोटॅटो, ज्या लोकांना नाही माहिती. राव तिकडे एक टरबूज होता, हे पण गेला कामातून. राव इकडं नाही, एक तर किडे खाऊन घेते ना, त्याचं लय वेगळं छेव. याचं काम झालेलं आहे, बघू शकतो. याला भोक्स झालंय. वाह, खराब व्हायला लागलं होतं पण नव्हतं झालं, जाऊन द्या. लय आलेलं आहे तसं पण टरबूज, काय दिक्कत नाही. ते तसं पण झालंच असतं वो खराब. इकडे लय भारी उगलं होतं पण ते जळून गेलं वो. जळून नाही गेलं पण त्याला किडे झाले. या बैलीला होतं इकडे, याला इकडं होतं, या एक्झॅक्ट जागेवर. हे आहे आपले एक्सपेन्सिव्ह गवारीचे शेंगा. चला, लय मोठा ब्लॉग झाला. मला पुन्हा 20 मिनिटाचा ब्लॉग नाही बनायचा इकडं. आता आपल्याला जास्त काम नाही आज. गवत आणून टाकायचं, त्याच्यानंतर बस तेवढंच काम आहे. त्याच्यानंतर आपल्याला वरती आपल्या छतावरती एक जिम बनवायचा छोटासा, जिकडं मी नॉर्मल वर्कआउट करू शकतो. म्हणजे थोडंसं वेट झालं तसे त्या आसपास. मला असं वाटतं कोणी तुम्हाला आवाज देते. चला मी लवकर यांचं गवत घेऊन येतो, मग तुम्हाला परत भेटतो. लाइक, सब्सक्राइब एंड शेयर. मुझे लड्डू 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 लड्डू. चलो आपको मिलता हूँ गवत लाने के बाद. बोर का प्रॉब्लम हो गई थी तो वो सॉल्व करके आए. वो आपको मिनी ब्लॉग में पता चल जाएगा. तो मिनी ब्लॉग को भी मतलब मिनी ब्लॉग देखते रहो. ये वाली चैनल पे डालता हूँ शॉर्ट्स वाले फीड में. लेट्स गो. तुझको पहिले जय माहिष्मती. चला भावांनो, आपल्याला आंबे खायचे आता. मस्तपैकी रस पिऊ आंब्याचा. आणि आज आपल्या घरी जेवणासाठी माझी प्रिय सिस्टर आंब्याचा रस करू राहील. डोंट वरी, आम्ही हाताने चिवडीत नाही, असं आम्ही मिक्सरमध्ये टाकतो इंग्लिश माणसाने. त्याच्यानंतर आम्ही आमरस करतो. बी सॅनिटाईज, टेस्ट सॅनिटाईज. वर बंद पडला होता. याची जे वायर आहे ना वरचं, ती लाल वायर निघून आली होती. म्हणजे हुकच्या बाहेर पडले होते, बांबूच्या बाहेर ते हुक. दवा तुटलं होतं ना, हवा लई चाललेली. तुम्ही माईकमध्ये ऑडिओमध्ये कळतच ना. चला आता घरी जाऊनच बोलू. इकडे लई हवा चालली, इकडे काही आवाज पण नाही. डोंगर भेटला होता पण ते विजला. एवढी आग पांगत नाही, कोण की आमचं डोंगर दगडाचं आहे ना तिकडं. त्याच्यामुळे एवढे सुकलेले झाडं नाही. जेवढे झाडं आहे ते हिरवेचे, फॉरेस्टवाल्यांनी लावलेले. त्या कोपऱ्याला मेन लँड आहे फॉरेस्टची, त्याच्यामध्ये इकडे लई झाड आहे. आणि थोडी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे ना, इकडे थोडे कमी लावलेले. चला घरी जाऊन मी भेटू आता. बघा कावळा बसलेला आमच्या बसलेले, पण ते इकडे दांडके बसले. चला आता तुम्ही घरी जाऊ. चाल किती वेळ लागून तोडायला लागेल. गवत डन. गायांचा चारा साला. आता यांना खायला प्यायला भेटेल ना मग, हिरवा चारा थोड्या दिवसासाठी. मग तर हाय सुकलेला ऊस आणायचं. मग ऊस बघितलं का, नुसतं
खायला जाते गंजी. आता बोर बंद केलाय ना, आता आपल्याला जायचं आहे. बस मी तू काय नाही सांगू शकत. मी आता वर्कआउट करून झालंय ना भाई, माझे हात एकदम सून पडले. काय म्हणावं, हा फर्स्ट टाइम मी डंबल्स नाही म्हणू शकत, डंबल्सच्या जागी माझे दगड होते. डंबल सारखे यूज केले मी. आज गावठी जुगाड इन शॉर्ट ते यूज केले ना, त्याच्यामुळे थोडेसे हात आता मसल्स थोडेसे ते झालेले टाईट. त्याच्यामुळे जास्त नाही ब्लॉग बनत. बस आता बोर बंद करायला आलो होतो, बोर बंद केलं आणि घरी चाललो. बाय. ते आमचा राउटर तिकडं वाजतोय. लाल लाईट, सॉरी हिरवी लाईट. वरती झालं एकदम थंड चिल्ड मौसम. आत्ता सूरज खाली गेलाय, लालिमा अजूक आहे वरती. आणि तिकडे सिटी दिसते राव. सिटी मोबाईलमध्ये राव क्लिअर नाही दिसत, पण लय भारी टिम करतं. इकडून लय भारी दिसतं, लय भारी नजारा आहे त्या साईडला. पूर्ण सिटी दिसते, लाईटी काय म्हणावा. आणि तिकडे चांद बीबीचा महल एकदम त्या कोपऱ्याला, इकडून दिसतं चांद बीबीचा महल त्या कोपऱ्याला आहे तिकडे. या जिकडं माझं बोट आहे ना, एक्झॅक्ट तिकडे. चला आपण थोडंसं गेमिंग करू, त्याच्यानंतर झोपू. बाय बाय. चला गाईस, तुम्हाला आता भेटतो मी उद्या म्हणजे दुसऱ्या ब्लॉगमध्ये. हे ब्लॉग इकडे सेंड करू. मी म्हटलं चला खाली आहेस तर मी ब्लॉग पण एंड करतो यार. थोडंसं ना इकडे हाय चरबी अजून थोडी फॅट, आय मीन नॉट चरबी, फॅट. थोडासा समजा सोफिस्टिकेटेड लँग्वेजमध्ये असं आपण म्हणू. फॅट आहे अजून इकडं थोडंसं. यो फॅट गायब करायचा, इकडचं थोडं फॅट गायब करायचं आहे, आणि यो थोडं फॅट गायब करायचं आहे. थोडंसं एक संपलं ना भाऊ, आपले गाल आतमध्ये जाईन सगळ्यात पहिली बात. आणि थोडंसं मी चांगलं दिसायचं चालू होईल. मग आपली बॉडीला तर शेप येतच आहे थोडं म्हणजे एवढी पण खराब बॉडी नाही आहे खरं सांगायचं तर. 3 महिन्यापासून कोशिश करतोय पण नाही चाललं नॉर्मल एक्सरसाइज आणि रनिंगवरून. त्याच्यामुळे मी आता थोडं वेट उचलायचे चालू केले. थोडं मसल्स बनन ना माझ्या हातातले. कोण घे बघा काय समजलं. थोडं अजून कोशिश करावं लागेल, होऊन जाईल. असं नाही की नाही व्हायचं. चल तुम्हाला भेटतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये. पीस आउट, बाय बाय.